पत्रकार विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न। उंबर्डे येथे जागतिक पर्यावरण दिन तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेनचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले। विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती। उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेत परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प केला। आज जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त आणि पत्रकार विनायक पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांनी आणि आपण सर्वांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि विनायक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। तसेच आपण याचप्रमाणे सगळ्यांना एक विनंती आहे की आता पावसाळा सुरू होत आहे, त्यानिमित्ताने प्रत्येकाने जरी एक ते दोन जरी झाडं लावली तरी आपल्या पर्यावरणाला प्रोत्साहन भेटेल। आणि आता तुम्ही बघत आहात की वाढत्या गरमीमुळे म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे त्याचं कारण म्हणजे एकच की आपण पर्यावरणातली झाडं आहेत ती प्रत्येक जण झाडं तोडत चाललेलं आहे। तर प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रत्येकाने झाडं लावायलाच पाहिजे आणि हा निश्चय सर्वांनी घेऊन आता सर्व पत्रकार बंधू सुद्धा सोबत आहेत। पत्रकार बंधूंना सुद्धा तेच आपण सांगतो की तुम्ही पण तुमच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून हे सर्वांना संदेश द्यावं। आणि आमचे मित्र जॉन भाई पण इथे आहेत, त्यांनी पण इथे त्यांची प्लॉटिंग आहे, पण त्यांना पण एक विनंती करतो की प्रत्येक प्लॉट धारकाला झाडं लावण्याची तुम्ही विनंती करा आणि एक या प्लॉट सोबत एक बगीच्यासाठी तुम्ही एक चांगले नियोजन करा आणि तिथे पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू, एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि ते थांबतो। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।